त्या गेट पासून स्टेज पर्यंत इज्जत देऊन आणल्याबद्दल सर्व विद्यार्थी देशमुख सर, जाधव सर, पांडे सर, जायभाई सरांचे आभार व्यक्त करतो। आणि खरं तर कांगणे सर आज या ठिकाणी पाहिजे होते, कारण कांगणे सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना ते करतात। आज मी बोलणार आहे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाबद्दल। विद्यार्थी मित्र, काही मुलांना अशी भीती असते की मी लर्न केलेलं, मी पाठांतर केलेलं मला परीक्षेच्या वेळेस आठवणार तर नाही। काहींना भीती असते माझ्या अंगातल्या कपड्याला, पायातल्या चपल्याला आणि डब्यातल्या मेनूला काही विद्यार्थी असणार तर नाही। काही ज्या बंड अवलादी असतात, फुकटचे पैसे कमवलेल्या बापाच्या अवलादी, त्या मला घरी शाळेत गेल्यानंतर मारणार तर नाही, काही शिक्षक मारणार तर नाही, अशी मनात भीती असते। परंतु विद्यार्थी मित्रांनो, देयर इज नो क्लॉस इन दिस वर्ल्ड दॅट कॅन बूस्ट युअर कॉन्फिडन्स। आत्मविश्वास वाढवण्याचे क्लास या जगात कुठे नाही। मी ज्यावेळेस 10वी फेल झालो होतो त्यावेळेस माझ्या वडिलांना माझ्या 2 हातात 2 मंत्र दिले होते। एक म्हणजे, आता मला सरांनी बोलवलं की बाबा देशपांडे सरांनी की तुमचा मुलगा एक IIT NIT झाला आणि तुम्ही आमच्या वर्गातल्या, आमच्या शाळेतल्या, कॉलेजच्या मुलांना गायडन्स करा। पण मी कधीच माझ्या मुलांना म्हणलो नाही की बाबा अभ्यास करा। मी म्हणालो की फक्त प्राणायाम करा, गीतेचं वाचन करा आणि गीता आचरणात आणा। मी 10वी फेल झाल्यानंतर माझ्या वडिलांना 2 मंत्र 2 हातात दिले। एका हातात गीता आणि डाव्या हातात व्यायाम, प्राणायाम आणि मेडिटेशन। गीतेत संयमी कसा असला पाहिजे, निष्काम कर्मयोगाचं आचरण म्हणजे काय, प्लॅन बी म्हणजे काय। माझ्यासोबत असं झाल्यानंतर मी असं होईल, मी कलेक्टर नाही बनलो, मी अप्पर जिल्हाधिकारी बनेल, अप्पर जिल्हाधिकारी नाही बनलो, डेप्टी कलेक्टर नाही बनलो, एसडीओ बनेल, एसडीओ नाही बनलो तहसीलदार होईल, तहसीलदार नाही झालो तहसील कोर्टात बाबू होईल, असा प्लॅन बी